वाघोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच सुलभा खडके यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1) ग अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवमध्ये तक्रार झालेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी पदाचा लाभ घेतला, सरपंच पदावर काम करत असताना स्वतःच्या फायद्यासाठी काम केलं अशा पद्धतीचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी यांना त्यांना अपात्र केलेलं होतं। त्याच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी अपील दाखल केलेलं होतं। अपीलामध्ये प्राथमिक सुनावणी झाली व सकृत दर्शनी बाजू जी आहे ती सरपंचाची योग्य आहे असं गृहीत धरून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो आदेश होता त्याला स्थगिती दिलेली आहे। यामुळे त्यांना पुन्हा सरपंच म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला। नमस्कार, माझे नाव सुलभा संजय खडके, मी वाघोली सरपंच। 2021 पासून आजपर्यंत मी सरपंच पदावर काम केले आहे। माझ्या विरोधात काही लोकांनी राजकीय षडयंत्र केले होते। जिल्हा अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात अपील केले होते। त्या ठिकाणी मला न्याय मिळाला आहे व स्थगिती दिली आहे। पुढील कार्यकाल मी जनतेची सर्व सेवा व सर्व कामे व्यवस्थित करीन। काय सांगाल, काय सेलिब्रेशन आहे, कशासाठी चालू? आज खरंच वाघोली नगरीतील सर्व जनतेचा विजय झालेला आहे। कारण मागील काही काळामध्ये आमच्या गावातील काही राजकीय लोकांनी राजकीय षडयंत्र रचले होते आणि 14 गची कारवाई जी की ग्रामपंचायत मार्फत जी विकास कामे झाली होती त्या कामामध्ये 2021-22 साली आम्ही सुजेल ट्रेडर्स या नावातून काही साहित्य खरेदी केलं होतं आणि पूर्वीपासून ग्रामपंचायत वाघोली 2014 पासून त्या ठिकाणी साहित्य खरेदी करीत होती। त्यामुळे नवीन आलेल्या 2021-22 सालामध्ये आम्ही बी बंदिश नाली बांधकामाचं व काही कॉन्क्रीट सिमेंट रस्त्याच्या कामाचं साहित्य त्या ठिकाणाहून खरेदी केलं होतं। त्या कामाचे इस्टिमेट झाले होते, TS झालं होतं आणि त्या कामाची वर्क ऑर्डरसुद्धा ग्रामपंचायतच्या नावाने निघाली होती। जेणेकरून कामाची सुरुवात झाल्यानंतर या कामाचा मूळ उद्देश असा होता की या काम सुरू करताना रोख पैसे नसतात, त्यामुळे उधारीवर सुजेल ट्रेडर्स या दुकानातून साहित्य खरेदी केलं होतं। त्याचाच मुद्दा पकडून काही राजकीय विरोधकांनी आरोप केले होते की 14 ग म्हणजे घरच्या दुकानातून साहित्य खरेदी केलं असा आरोप ठेवून सरपंच पद हे अपात्र केलं होतं। पण सरपंच पद अपात्र करताना भागीदारी ही कलेक्टर साहेबांनी सिद्ध केली नव्हती। त्याच्यामुळं आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्पष्ट विचारले की बाबा तुम्ही भागीदारी सिद्ध करा, भागीदारी जर सिद्ध होत नसेल तर पुढील व्यक्तीला स्टे देण्यात येईल आणि त्या प्रकारे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला, सरपंच अपात्र यांच्या निर्णयाला आयुक्त संभाजीनगर आयुक्त विभागीय आयुक्त यांनी स्टे दिला आणि सरपंच पद कायम केलं। त्यामुळं हा आजचा विजय हा वाघोली गावातील सर्व जनतेचा आहे, माझा नसून सर्व जनतेचा आहे। कारण हा घात झाला होता वाघोलीच्या विकासावर आणि हा घात व्हायचा एकच प्रकार होता की या गावामध्ये काही विकास कामं आम्ही
सतीश विठ्ठल खडके या नावाच्या व्यक्तीला दिली होती, पण त्या व्यक्तीने गणपती मंदिर ते तुकाराम चव्हाण हा रस्ता करण्याऐवजी त्याने अर्धा रस्ता केला आणि तो रस्ता आज आपण ज्या रस्त्यावर उभा आहोत तोच रस्ता आहे. अजून ह्या रस्त्याचं बिल निघालं नाही, पण हा रस्ता पूर्णतः उकरून आणि खड्डे पडून निघून गेला. त्याचं एकच म्हणणं होतं की ह्या रस्त्याचं जर बिल मला नाही दिलं तर मी तुझं सरपंच पद अपात्र करीन. त्या कारवाईनं अपात्र झालं होतं आणि आज विभागीय आयुक्तांनी आमच्यावर न्याय दिला आहे आणि सरपंचपद कायम केलं आहे. मी आवर्जून मीडियामार्फत सांगतो इच्छितो की यांनी जेवढे आरोप केले होते हे आरोप केलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. यांनी 70 लाखाचा अपराचा आरोप केला होता. मी आवर्जून मीडियामार्फत सांगतो की त्यांनी तो आरोप सिद्ध करावा, कारण आज माझ्याकडं पंचायत समिती यांचं पत्र आहे की कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचाही 4 वर्षात आफार झाला नाही, भ्रष्टाचार झाला नाही. फक्त ठेकेदाराला एक 50-100 रुपयाच्या ज्यादा रकमा सुटल्या होत्या, त्यासुद्धा त्या ठेकेदाराने भरलेल्या आहेत. यांनी जे आमच्यावर आरोप केले होते LED बाबतीत जर विषय घेतला तर वाघोलीमध्ये प्रत्येक पोलवर 3 ते 4-5 LED बसवलेले आहेत. यांनी चुकीची अपप्रचार केला आणि अपप्रचार करून गावामध्ये त्याची प्रसिद्धी केली. मी अजून एकदा सांगतो की यांच्याकडे जर सबळ पुरावे असते तर यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही, यांनी माझ्यावर पोलीस केस का केली नाही. ह्यांचा मूळच उद्देश एकच आहे ह्या विरोधकाचा की ह्या रस्त्याचं बोगस बिल, ह्या रस्त्याचे पैसे मला दे, नाहीतर मी तुझी ग्रामपंचायत चालू देणार नाही, या पद्धतीने आरोप करून. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो ह्या व्यक्तीचे अनेक कट कारस्थान आहेत. तुम्हाला सांगतो 2012 साली या व्यक्तीने एक विहीर घेतली होती तळ्यामध्ये. ते विहीर आज तागायत 10 लाख रुपये सतीश विठ्ठल खडके नामांकित व्यक्तीने उचललेले आहेत, पण ते विहीर आजपर्यंत त्या ठिकाणी नाही. पण असो ते जुना कार्यकाळ असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. सौर ऊर्जेचे प्रकल्प या सतीश विठ्ठल खडकेनं 28 लाख रुपयाचे खाल्ले होते, तरी बी आम्ही त्याचा आरोप केला नाही. आम्हाला फक्त वाघोली गावाच्या वतीने एकच सांगायचं आहे की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर वैयक्तिक लेवलला करा, राजकारण करायचं असेल तर माझ्यावर वैयक्तिक करा, पण गावाच्या विकासामध्ये अडचणी आणून राजकारण, गाव चालवणी, गाव व्यवस्थित चालवणी, गावाची कामं होणी या उद्देशानं जर तुम्ही तक्रारी करत असाल तर मला वाटतं हे गावावर आलेला घात आहे. कारण हे गाव शिक्षकाचं, सुशिक्षिताचं आणि नोकरदाराचं गाव आहे. मला वाटतं या 2-3 लोकांनी गावाची प्रतिमा जिल्हा स्तरावर मलिन केलेली आहे, फक्त राजकारणापायी आणि पैशापायी. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, गाववाल्याच्या वतीने सांगतो, जर मी दोषी निघालो तर कुठली बी सजा भोगायला तयार आहे. पण या व्यक्तीचं एकच काम आहे, ह्या रस्त्याची बोगस बिलं, तांडावस्तीचं काम त्यानं बोगस केलं. ज्या ठिकाणी तांडावस्ती नव्हती त्या ठिकाणी सुद्धा ह्या सतीश विठ्ठल खडके नावाच्या व्यक्तीनं रस्ता केला, पण त्या ठिकाणी तांडावस्ती नाही. आज तुम्ही ज्या ठिकाणी उभारला हा बी रस्ता बोगस आहे. हा रस्ता गणपती मंदिरापर्यंत असून त्या व्यक्तीनं हा रस्ता इथूनच केला, अधिकाऱ्याने हाताशी धरून हा रस्ता अर्ध्यातच केला. आणि हेमाडपंथी मंदिराचा 16 लाखाचा रस्ता क्रांती चौक ते मारुती आपलं महादेव मंदिर या ठिकाणापर्यंत होता, तो रस्ता त्यांना गायब केला. आणि 25-15चा रस्ता गणपती मंदिर ते हनुमान मंदिर या ठिकाणापर्यंत होता. 10 लाखाचा 27 लाखाच्या कामामध्ये फक्त 5 लाखात काम केले. बाकीचे पैसे मला मिळावे म्हणून हे सर्व प्रकार यांनी केलेले आहेत. आणि यांना फक्त पैसे मिळवण्याचं साधन मिळू दिलं नाही, म्हणून या लोकांनी महिला सरपंचावर अन्याय केला. मला अजून एक आवर्जून सांगायचे, महिलेचा मान राखला पाहिजे, पण या लोकांनी चुकीचे आरोप करून महिलेवर बदनामीचे शिंतोडे उडवलेत. मी तर म्हणतो ज्या आतापर्यंत महिलेला आरक्षित आहेत अशा महिलेची जर हे लोक बदनामी करीत असेल, या व्यक्तीने मीडियाला बाईक देताना म्हणले किंवा ती मीडियावाली म्हणले की तुमच्याकडे पुरावे काय आहेत का, तर तो म्हणला पुरावे माझ्या पिशवीत आहेत. मला सांगा, एखादा गुन्हा जर मी केला असेल तर पुरावे पिशवीत ठेवायचं काय कारण आहे? तुम्ही ते पुरावे द्या ना, जिल्हाधिकारी कार्यालयाला द्या, CO द्या, कलेक्टरला द्या आणि माझ्यावर योग्य कारवाई करा. ह्या सर्व ज्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत यांच्या राजकीय षडयंत्रामुळे केलेल्या आहेत. मी सरपंच राहून यामुळे केलेला आहेत आणि एक महिला सरपंचाला त्रास देऊन कसा पैसा मिळवता येतो यासाठी केलेला आहे. तर आयुक्तांनी आमच्यावर योग्य न्याय दिला आणि आजपासून सरपंच पदावर आम्ही विराजमान झालो आहे. त्यामुळे वाघोली गावात मोठ्या जल्लोषाने, मोठ्या उत्साहाने आज जल्लोष झालेला आहे. मी वाघोली नागरिकाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपल्या आशीर्वादाने मी पुन्हा आलेलो आहे आणि राहिलेल्या काळामध्ये जे 2021 पासून आजपर्यंत जी कामं मी केली आहेत तीच कामं माझ्या राहिलेल्या 8 महिन्यात करीन आणि सर्वसमावेश
जाती भेद न बाळगता मी सगळ्याची कामं करीन एवढीच ग्वाही देतो. नंबर जमत नाही तर कापायचे. माल आजोबाला